So hello student, today we start our next practical number 4 or practical number 3. 3 मध्ये आपण न्यूमॅटिक कंपॅरेटर बघणार आहोत. तर ते डिटेलचे आहे ते मी जस्ट छोटासा एक व्हिडिओ करून तुम्हाला सेंड करते. ते काय आपण प्रॅक्टिकल काउंटमध्ये धरणार नाही आहे, फक्त जस्ट आपल्याला आहे म्हणून आपण तो कंपल्सरीमध्ये नाही आहे, त्यामुळे तो जस्ट मी तुम्हाला प्रॅक्टिकलचा इन्स्ट्रुमेंट दाखवेल. ओके, सो टुडेज प्रॅक्टिकल इज यूज स्लिप गेजेस टू सेट द ॲडजस्टेबल स्नॅप गेज गो एंड अँड नो गो एंड. आपला थर्ड चॅप्टर जो आहे लिमिट्स फिट्स टॉलरन्सेस अँड गेजेस त्याच्याशी रिलेटेड हा चॅप्टर आहे. मग ह्याच्यात आपल्याला जो स्नॅप गेज आहे ॲडजस्टेबल स्नॅप गेज त्याचा यूज करून आपण चेकआउट करायचा शाफ्ट. सो गेजेस जे आहेत कुठले कुठले गेजेस होते तर प्लग गेज होता, देन रिंग गेज होते आणि ॲडजस्टेबल स्नॅप गेजेस होते. मग हा टोटल चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे तर होल अँड शाफ्टशी रिलेटेड आहे. सो जर होल असेल आणि होलशी रिलेटेड जर आपण चेकआउट केलं तर होल चेक करण्यासाठी आपण काय यूज करतो. सो वी यूज द रिंग अँड प्लग गेज. ओके, सो प्लग गेज बघूया आपण अगोदर. प्लग गेज अँड रिंग गेज. आता हा एक प्लग गेज. ओके, त्याची साईज गो अँड नो गो, गो अँड नो गो म्हणजे ही साईड जी आहे ती नो गो आहे, इकडची साईड जी आहे ती गो आहे. आता हे थ्रेडेड आहे, ते प्लेन पण असतात हां. ठीक आहे, आता इथं आपण थ्रेडेड घेतलं आहे त्यामुळे मी एक थ्रेडेड कॉम्पोनंट म्हणजे ज्याचा होल आहे मला चेक करायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल हा माझा जॉब आहे जो मला चेक करायचा आहे. हे होल चेक करण्यासाठी मी गो एंड जे आहे ते आधी ह्याच्यात जाते का चेक करते. ठीक आहे, ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसते हे गो एंड फुल्ली ह्याच्यात पास होत आहे. ओके, ओके, हा टोटली इथं पास होतो आहे. ओके, मी त्याला इझिली रिमूव्ह करते म्हणजेच गो एंड आपला गेला. गो एंड जायला पाहिजे. आता नो गो एंड बघूया. ठीक आहे, आता हे नो गो एंड मी चेक केला. नो गो एंड ह्याच्या पुढे पास होत नाही. ठीक आहे, हा रोटेट होत नाही म्हणजेच हा जॉब जो आहे तो ओके आहे. ओके, म्हणजे जेवढं जॉबचं स्पेसिफिकेशन आहे ते करेक्ट आहे, म्हणजे मी हा होल चेक केला. मग होल चेक करण्यासाठी आपण काय यूज केला प्लग गेज. आता तसं सेम शाफ्ट चेक करायचं असेल तर रिंग गेज असते ज्याच्यावरती तुम्हाला स्पेसिफिकेशन दिलेले असतात. रिंग गेजचे स्पेसिफिकेशन जे आहेत ते सिमिलरली ह्याच्यावरती लिहिलं असतं की किती ह्याचं आहे. आता इथे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येणार नाही पण ह्याच्यावरती आहे लिहिलेलं. तर ह्याच्यावरती काय लिहिलं आहे त्याचं स्पेसिफिकेशन आहे 20 म्हणजे 20 mm शाफ्ट तुम्ही ह्याच्यातून पास करून बघू शकता. मग ही असते एक गेज, ही आहे गोची. सेम दुसरी रिंग असेल, ही दुसरी रिंग असेल, ही असेल तुमची नो गोची. म्हणजेच तुमचा शाफ्ट जो आहे आता हा शाफ्ट मला चेक करायचा आहे तर हा याच्यातून गोमधून जायला पाहिजे आणि परत मी दुसरी रिंग घेतली, हाच शाफ्ट परत नो गोमधून नाही जायला पाहिजे. म्हणजेच ह्याच्या दोन रिंगनं मी शाफ्ट चेक केला. हे झाले दोन इन्स्ट्रुमेंट्स. आता नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट जे आपलं प्रॅक्टिकल आहे हे आहे ॲडजस्टेबल स्नॅप गेज. ओके, सो ॲडजस्टेबल स्नॅप गेजमध्ये आपल्याकडं दोन आहेत. त्याचे स्पेसिफिकेशन्स आहेत की कुठला शाफ्ट मी ह्यानं चेक करू शकते तर 44.5 mm टू 51 mm म्हणजे 44.5 पासून 51 mm पर्यंतचे शाफ्ट मी ह्यानं चेक करू शकते. ओके, मग हा का बनवला आहे तर जनरली रिंग गेज जर बनवल्या तर त्या दोन बनवावं लागतात आणि त्याच्या स्पेसिफाईड लिमिटेशन्स आहेत की तुम्हाला त्या साईजचा बनवावा लागतो. बरोबर, म्हणजे जर मी 20 mm बनवला तर मला 20 mmनेच फक्त जॉब चेक करता येतात. 21 mmचा मी त्यानं चेक करू शकत नाही. बरोबर, 22 mmचा करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण ॲडजस्टेबल स्नॅप गेज बनवला की मी रेंजमध्ये चेक करू शकते की 44.5 पासूनचे शाफ्ट मग 45 असेल, 46 असेल, 47 असेल, 50, 51 पर्यंतचे शाफ्ट मी ह्यानं चेक करू शकते. सिमिलर आपल्याकडे हा दुसरा स्नॅप गेज आहे ॲडजस्टेबल स्नॅप गेज. इथं पण सेम तेच आहे 6 to 30 म्हणजे 6 mm पासून 13 mm पर्यंतची जॉब मी ह्यानं चेक करू शकते. आता ह्याला प्रत्येकाच्या स्पेसिफिकेशननुसार प्रत्येकाला काय नाव आहे ते आपण चेक करू शकतो. ओके, मग आता ह्याच्यात आपल्याला काय लागणार आहे तर हे स्नॅप गेज लागणार. ओके, देन स्नॅप गेज अँड इथं बघा ॲडजस्टेबल स्नॅप गेज अँड एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये काय पाहिजे हा गेज पाहिजे आहे आपल्याकडं.
आणि स्लिप गेजचा सेट हवा आहे. मग आता स्लिप गेजचा सेट बघा आपल्याकडे हा अवेलेबल आहे, जो तुम्ही मी प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे अवेलेबल आहे. हा सेट आहे स्लिप गेजेसचा. ठीक आहे, हे सगळे स्लिप गेजेस आहेत. किती आहेत हे? 88 नंबर्समध्ये आहेत. 88 पीसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत जे तुम्ही यूज करू शकताय. आता ह्या प्रत्येकाचं स्पेसिफिकेशन कसं असतं इथं लिहिलेलं आहेच, तुम्हाला दिसत असेल बघा. हा 1.001चा आहे, हा 1.005चा आहे. ओके, आता हे 3 लिहिले. 3 म्हणजे 3चा नाही आहे, 1.003, 1.004, 1.005 असे इथंपर्यंत 1.009पर्यंतचा. देन 1.01 आहे हा. ओके, मग हा किती असणार आहे? 1.02, 03, 04 असे हे सगळे किती आहेत? 1.49. ओके, 1.49पर्यंतचे आहेत आपल्याकडे अवेलेबल. देन नंतर 0.5चा, देन 1, 1.5, 2, 2.5, 3, 3.5 असे आहेत. म्हणजे सेटमध्ये जसं आपण बघितलेलं सेम ॲज इट इज आहे. हा M88चा सेट आहे, इथं लिहिलेला आहे बघा M88. ओके, M88 लिहिलेला आहे. M88चा म्हणजेच 88 पीसेस आहेत, तिथं लिहिले M88. त्याच्यावरून मी सांगू शकते की हा जो स्लिप गेजचा सेट आहे तो M88चा आहे. सिमिलरली हे इथं लिहिलं आहे इथं 20 डिग्री. ओके, 20 डिग्री. मग 20 डिग्री म्हणजे काय? तर हा जो स्लिप गेजचा सेट आहे तो 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या ठिकाणी म्हणजेच AC ठेवला पाहिजे. पण आपण इथं ठेवत नाही, त्यामुळे काय झालं आहे तर आपले जे स्लिप गेजेस आहेत ते असे झालेले आहेत की त्याला थोडंसं करोजन आलं आहे किंवा खराब झाले आहेत. एक्झॅक्ट प्लेन नाही आहेत, पण आपण इन्स्ट्रुमेंट लेवलला यूज करतो, इंडस्ट्रीमध्ये करत नाही आहे. त्यामुळे आपल्याला तेवढं परफेक्शन असलंच पाहिजे असं नाही, पण आपले रिडिंग्ज आहेत ते ओके येतात. ओके, मग आता आपण चेकआउट करूया की आपल्याला काय काय घ्यायचं आहे किंवा काय काय बघायचं आहे. ठीक आहे, हा आहे तुमचा स्लिप गेज. ओके, स्नॅप गेज. आता स्नॅप गेजमध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत ते एकदा चेकआउट करूया. ओके, हा ॲडजस्टेबल स्नॅप गेज आहे. लॉकिंग स्क्रू. आता लॉकिंग स्क्रू बघूया. हे आहेत लॉकिंग स्क्रू. हे लॉक करायचे आणि मग रिडिंग घ्यायचं, म्हणजे हे हलणार नाही. ओके, आणि इथं वरती तुम्हाला दिसत असतील हे आहे तुमचे ॲडजस्टिंग स्क्रू. म्हणजे तुम्हाला जी साईज आहे की मी जसं म्हटलं मी 45 चेक करू शकते, 46 चेक करू शकते, तर ते 45, 46 किंवा गो एंड नो गो एंड कसं सेट करायचं तर ते ॲडजस्टिंग स्क्रूनं सेट करायचं. हे स्क्रू तुम्ही लूज करून इथले जे ॲडजस्टमेंट आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता. ओके, ह्याच्यात एक गो एंड असतो आणि एक नो गो असतो. इथला जो आहे तो गो एंड आहे आणि इथला आहे तो नो गो एंड आहे. गो म्हणजे जायला पाहिजे, नो गो म्हणजे नाही जायला पाहिजे. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा. मग आता आपल्याला एखादा सेटअप करायचं आहे, मग तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही स्नॅप गेजला सेटअप करू शकता, तुमचा जॉब किती स्पेसिफिकेशनचा त्याच्यावरती. ठीक आहे, मग आपण एक एक्झाम्पल घेऊया की मला जॉबचा टॉलरन्स फाइंड आउट करायला पाहिजे अगोदर. ठीक आहे, तुम्हाला समजा एखादा जॉब दिला आहे. जॉब कुठला आहे तर आपण जे प्रॉब्लेम सॉल्व केले ते तुम्हाला आठवत असेल एखादा प्रॉब्लेम जो आपण लिमिट्स फिट्स टॉलरन्समध्ये सॉल्व केला आहे. ठीक आहे, मग फॉर एक्झाम्पल आता आपली जी रेंज आहे त्याच्यानुसार मी घेते 45 H8 F7 असं काहीतरी तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला ह्याचं काय फाइंड आउट करायला पाहिजे. 45 काय आहे त्याची बेसिक साईज. देन IT8 ग्रेड काय आहे तर टॉलरन्स फॉर होल. ओके, टॉलरन्स फॉर होल. आणि IT7 टॉलरन्स फॉर शाफ्ट. बरोबर, मग IT8चं कॅल्क्युलेशन आणि IT7चं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू जर काढल्या तर तुम्हाला टॉलरन्स मिळेल. ओके, मग टॉलरन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण कॅल्क्युलेशन केलेली बघा, आठवत आहेत का तुम्हाला? IT8साठी काय व्हॅल्यू होती आणि IT7साठी काय व्हॅल्यू होती, त्याच्यानुसार तुम्ही मॅक्सिमम आणि मिनिमम लिमिट काढायचं. मॅक्सिमम लिमिट आणि मिनिमम लिमिटनुसार आता आपण काय चेक करणार आहे? होल चेक करणार आहे का? नाही, आपण शाफ्ट चेक करणार आहे. मग आपल्या शाफ्टचं स्पेसिफिकेशननुसार जर फाइंड आउट केलं तर कॅल्क्युलेशन केलेले तुम्हाला आठवत असतील की जर 7 असेल IT7 ग्रेड तर कॅल्क्युलेशन थ्रू तुमचं लिमिट किती येतं? 0.030. ठीक आहे, इथं कॅल्क्युलेशन केलेलं आठवते का बघा. हे बघा केलेले आपण कॅल्क्युलेशन. IT7 ग्रेड फॉर शाफ्ट 16 × 1.85 हे काय आहे? आयची व्हॅल्यू 0.030 mm. ओके, मग समजा हे जर माझं IT7चं व्हॅल्यू असेल, टॉलरन्स असेल, तर हा टॉलरन्सचा यूज करून मी काय करणार आहे? मॅक्सिमम आणि मिनिमम लिमिट फाइंड आउट करणार. आता बेसिक साईज 45, मग 45 + 030 हे झालं मॅक्सिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट
45 मायनस 0.030. मग ह्याचा आन्सर किती येणार आहे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ह्याचा आन्सर मिळेल 44 किती होत आहेत बघा, हे 079, ठीक आहे, 44.97 mm. म्हणजेच आता मी काय करणार आहे, ही एक आणि ही एक व्हॅल्यू त्या सेटअपमध्ये चेकआउट करणार आहे. मग आता आपल्याला सेटअप करायचं आहे, म्हणजे माझा जॉब कितीपर्यंत चालतो आहे, मला प्लस जॉब झाला माझा 45चा शाफ्ट आहे, तर तो 45 बनणार नाही आहे एक्झॅक्ट, एक तर तो जास्त बनेल किंवा कमी बनेल. मग जास्त किती चालतो आहे 45.030 चालतो मला, आणि मिनिमम किती चालतो आहे 44.97 चालतो आहे. त्याच्यापेक्षा जास्त नको, त्याच्यापेक्षा कमी नको, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच आपण काय करणार आहे सेट करणार आहे. मग आता सेट करताना बघा आपण कुठलं लिमिट कुठं लावणार आहे बघा. आता जर मी हा घेतला जॉब, ठीक आहे, आणि मला शाफ्ट चेक करायचा आहे. आता इमॅजिन करा हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट मी ह्याच्यातून प्लेस करणार आहे. ओके, आपल्या ही कुठली साईड असते सांगितले मी तुम्हाला, गोची, आणि ही असते नो गोची. म्हणजे शाफ्ट जेव्हा माझा चेक करते मी तेव्हा तो ह्याच्यातून पास व्हायला पाहिजे आणि हा इथं पास नाही व्हायला पाहिजे. म्हणजे हे लिमिट किती असणार आहे त्याचं, कमी असणार आहे, बरोबर ना. हे डिस्टन्स कमी असणार आहे आणि हे डिस्टन्स जास्त असणार आहे. मग हे कुठलं असणार आहे लिमिट, मॅक्सिमम, आणि हे असणार आहे मिनिमम. म्हणजे गोचं मॅक्सिमम आणि नो गोचं मिनिमम. म्हणजेच आता गोला मी किती लावणार आहे, मॅक्स लिमिट. मॅक्सिमम लिमिट किती आहे माझं 45.030 आणि मिनिमम लिमिट किती आहे माझं 44.97 हे लावणार आहे मी. मग लावणार आहे म्हणजे कसं लावणार आहे, तर मी इथं काय मोजत बसणार आहे का की 45.030 हे मी काय एक्झॅक्ट टाकू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण स्लिप गेजेसचा यूज करणार आहे. म्हणजे इथं मी काय सेट करणार आता, स्लिप गेजेस इथं पण लावणार आणि इथं पण लावणार, पण लिमिट्स किती आहेत माझ्याकडं ते स्पेसिफिक त्याचे डायमेन्शन्स आहेत. ठीक आहे, मग आता मॅक्सिममला गो आणि मिनिममला नो गो. मग आता हेचं बिल्टअप करूया. स्लिप गेजेसचं बिल्टेशन कसं करायचं हे तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये बघितलं आहे. 45.030 मला स्लिप गेजेसचा सेट आहे माझ्याकडं, म्हणजे स्लिप गेजेसचं सेटमध्ये कॉम्बिनेशन तयार करायचं आहे. 45.030 कसं करतो आपण, अवेलेबल साईज, अवेलेबल स्लिप गेजेस. ठीक आहे, मग पहिला मी कुठला घेणार आहे बघा, ह्याच्यातून कुठला घेऊ शकते मी 1.030 किंवा 03. 1.03 आहे का आपल्या सेटमध्ये, इथं तुम्हाला दिसेल 1.03 आहे. ओके, हा 1.01 आहे, हा 1.02, 1.03, 1.03 मिळाला मला. आता ह्याच्यातून हे मायनस केलं तर राहिले किती 44. 44साठी मी परत काय करेल, एक 4चा घेते. ओके, म्हणजे राहिले किती 40, आणि परत कितीचा घेणार मी 40चा घेते, राहिले किती 0. ह्याचा किती स्लिप गेज घेतला 1, ह्याचा किती स्लिप गेज घेतला 1, आणि ह्याचा स्लिप गेज किती घेतला 1. असे टोटल नंबर ऑफ स्लिप गेजेस किती झाले माझे 3. 3 स्लिप गेजेस घेणार मी. बघा कॉम्बिनेशन कळालं का, आणि मी किती व्हॅल्यू बिल्टअप केली माझी 45.030 हे तयार केलं. ठीक आहे, मग आता कुठले कुठले घ्यायचे आहेत आपल्याला 44 आणि 1.03. मग आपल्याकडे स्लिप गेजेसचा हा सेट आहे, ह्याच्यातून मी घेते बघा 1.03 घेतला, देन 4चा बघूया आपण इथं चेकआउट करूया. ठीक आहे, हा एक आहे 4चा, देन 40चा आहे का, आहे, हा एक 40चा आहे. मग आता हे सगळे स्लिप गेजेसचं मी कॉम्बिनेशन करून त्याला रिंगिंग प्रोसेसनं काय करणार आहे, एक्झॅक्ट मॅच करून ठेवणार आहे. एक्झॅक्ट रिंगिंग प्रोसेस केली तर हा पडत नाही. ठीक आहे, तुम्ही जर एक्झॅक्ट रिंगिंग प्रोसेसनं त्याला अटॅच केलं तर तो एक्झॅक्ट काय होतो, मॅच होतो. तुम्ही लक्षात येईल तुमच्या बघितल्यावरनं, किंवा तुम्ही स्वतः केल्यानंतर तुम्हाला आणि लक्षात येईल व्यवस्थित. हे मी रिंगिंग प्रोसेस करते, आपण ह्याची थेरी बघितलेली आहे. रिंगिंग प्रोसेसनं हे काय होतात, स्लिप गेजेस अटॅच होतात. ठीक आहे, रिंगिंग प्रोसेस कशी करायची, पहिल्यांदा पॅरलल घासायचं, पॅरलल रबिंग, देन परपेंडिक्युलर, आणि परत काय करायचा, एक्झॅक्ट प्रेस करून त्याला. ठीक आहे, सिमिलर त्याच्यावरती, आणि मी एक हा करते आपला, आणि सेम याचं पण मी ठीक आहे. आता हे सगळं कॉम्बिनेशन तयार झालं की आपल्याला काय करायचं, हे कुठलं बिल्टअप झालं आहे माझं, गोचं. ओके, सिमिलर आता मी काय करते,
गोचं सेटअप करून घेते. मग मी जो माझा स्लिप गेज तयार झालेला आहे, ठीक आहे, स्लिप गेजेसचा सेटअप तो घेणार आणि तो मी इथं पुटअप केला. ठीक आहे, ह्याच्यात मी पुटअप करणार आहे. आता पुटअप करताना हा तुम्ही जेव्हा ह्याच्यात प्लेस करताय तेव्हा तुम्हाला ॲडजस्ट करायला पाहिजे. हा स्क्रूवर घ्यायला पाहिजे. मग इथून ॲडजस्ट करून हा एक सॅक ह्याच्यात गेल्यानंतर मी काय करणार आहे, त्याला हा इथे तुम्हाला दिसेल आणि हा इथे लावून घेणार मी. बरोबर तिथं टच करणार आणि माझी ही साईज किती झाली गोची 45.030. आता मी सिमिलर नो गोची तयार करते. आता नो गोचं बघा तयार करायचं कसं करणार. नो गोचं इथं नो गोचं तयार करायचं. नो गो किती आहे 44.97. ओके, मग 44.97 मध्ये आपण कितीचा स्लिप गेज घेऊ शकतो. 1.97 घेता येत नाही. मग मी किती घेते 1.47 घेतला. 1.47 घेतला तर रिमेनिंग साईज किती राहिली 43.5. ठीक आहे, कॅल्क्युलेशन एकदा चेकआउट करा. 1.47 घेतलं मी ह्याच्यातून 43.5 राहिला. स्लिप गेज किती घेतला, नंबर ऑफ स्लिप गेजेस 1. मग आता मी किती घेणार 3.5चा म्हणजे राहिले किती 40 आणि 40चा 1 राहिला 1. हे टोटल नंबर ऑफ स्लिप गेजेस 3. मग मी परत तेच करते. 40चा एक स्लिप गेज घेतला. देन 1.47 कुठे आहे आपला 1.47. ठीक आहे, हा 1.47चा आहे आणि नेक्स्ट आपल्याला लागणार आहे 3.5चा एक आहे. ओके, ह्याचं पण सेम तसंच रिंगिंग प्रोसेसनं मी काय करणार, हे तिन्ही पण स्लिप गेजेस अटॅच करणार. ही माझी जी तयार झालेली बिल्टअप डायमेन्शन आहे ती आहे 44.97 आणि मी परत आपला स्लॅब गेज घेऊन स्नॅप गेजमध्ये ह्याचं डायमेन्शन अटॅच करणार. आता हे डायमेन्शन कुठं असणार आहे माझं इथं खाली बसणार. ओके, ह्या साईडला बसणार. ह्या इथं झालं मगाशी, आता इथं. मग हे परत मी सेटअप करून घेणार. ॲडजस्टिंग स्क्रू आहे इथं, लॉकिंग स्क्रूनं लॉक करणार आणि हा माझा झाला काय झाला हा आपला स्टँडर्ड. मग आता हे बिल्टअप केलेलं डायमेन्शन कोण करतो, आपण इंजिनियर्स करतो. आणि मग जो एखादा वर्कर असेल ज्याला एवढं काही नॉलेज नाही आहे तर त्यानं फक्त काय करायचं, शाफ्ट घ्यायचा, त्याचा शाफ्ट घ्यायचा, ह्याच्यात प्लेस करायचा. आता शाफ्ट प्लेस केल्यानंतर जर शाफ्ट गोमध्ये गेला आणि नो गोमध्ये थांबला, ठीक आहे, तरच तो काय झाला ओके. जर चुकून हा शाफ्ट आहे, आता हा खूप कमी आहे 20चा आहे आणि तुम्ही ह्याच्यातनं घालून काय होणार आहे, दोन्हीतनं जाणार ना, म्हणजे काय झाला दोन्हीतनं नो गोमधून जायला नाही पाहिजे. बरोबर, नो गोमधून पण चालला आहे म्हणजे शाफ्ट काय तुमचा खराब आहे, म्हणजे एकतर लहान झाला आहे. ओके, तेच जर तुमचा शाफ्ट मोठा झाला जर हा शाफ्ट मोठा झाला आहे आणि तुम्ही ह्याच्यातून पास होत नाही म्हणजे शाफ्ट मोठा झाला आहे, त्याला टर्निंगची गरज आहे. ओके, पास झाला आहे. ओके, एखादा शाफ्ट असा आहे की जो पास झाला आहे आणि इथं स्टॉप झाला आहे. ओके, नो गोला स्टॉप झाला म्हणजे काय आहे, हा शाफ्ट ओके गोमधून जायला पाहिजे, नो गोमध्ये नाही जायला पाहिजे. अशा पद्धतीनं काय केलं जातं, शाफ्टचं चेकिंग केलं जातं. ओके, तर प्रॅक्टिकल हे आपलं आहे, त्याचं व्यवस्थित चेकआउट करा. हे मोस्टली इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. आणि आता ह्याचं तुम्ही हे बघू शकताय ऑब्झर्वेशन टेबल्स. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय काय लिहायचं आहे बघा आपल्याला. स्नॅप गेज गो एंड. आता गो एंडचा टॉलरन्स व्हॅल्यू काय होता, टॉलरन्स व्हॅल्यू जी आहे ती आपली दोन्हीकडे सेम आहे 0.30 होती. ओके, देन साईज ऑफ स्नॅप गेज टू बी सेट. स्नॅप गेजला कुठली साईज टाकायची आहे, तर गोला आपण कुठली टाकलेली 45. ओके, 45.030 आणि इथं 44.97 नो गोला. आणि नंबर ऑफ स्लिप गेजेस किती यूज केले, इथं 3 केले आणि इथं पण 3च केले. ओके, एवढंच आपल्याला लिहायचं आहे. दिस इज द प्रॅक्टिकल ऑफ गेजेस. ओके, so thank you student. If any query then contact.